हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ। आज आपण करणार आहोत बिना ओव्हनची नानखटाई। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण इथे हे तूप घेणार आहोत। हे अर्धा वाटी तूप आहे। पूर्ण मेल्ट झालेलं नसलं पाहिजे, असं घट्टच घ्यायचं आहे। आणि इथे एक कपाला अर्धी आपण इथे पिठी साखर घेणार आहोत। आता तुम्ही करताना काय करायचं, एक कुठलीही वाटीचं प्रमाण घ्या। ज्या वाटीने तुम्ही घेतलं ना त्याच वाटीचं प्रमाण सारखं राहू द्या। आपण इथे अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे आणि एका वाटीला थोडं कमी यामध्ये आपण पिठी साखर घेतलेली आहे। आपण आता हे इथे मिश्रण आपण चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत। 5 मिनिटं तरी आपल्याला हे फेटून घ्यायचे आहे। जोपर्यंत पूर्ण फ्लफी होत नाही तोपर्यंत चांगले फेटून घेणार आहोत। आता आपण इथे हे कढई ठेवलेली आहे जाड बुडाची, आणि ह्या कढईमध्ये आपण हे स्टँड ठेवणार आहोत। जर तुमच्याकडे असे स्टँड नसेल तर तुम्ही वाटी उलटी करून सुद्धा तुम्ही ठेवू शकता। हे आपण 5 ते 7 मिनिटांसाठी आपण हे पूर्णपणे मध्यम आचेवर गरम करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपले हे बॅटर बघा असं फ्लफी झालेलं आहे। आता आपण यामध्ये हे चाळणी ठेवणार आहोत आणि या चाळणीमध्ये आपण हा 1 कप मैदा घेतलेला आहे आणि हे पोहे खायचा जो चमचा आहे यानी 2 चमचे आपण रवा घेतलेला आहे। 2 टेबलस्पून आपण बेसन घेतलेले आहे आणि हा 1 टीस्पून आपण बेकिंग पावडर घेतलेला आहे। आपण हे पूर्णपणे चाळून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण चाळून घेतलेले आहे। बघा हे यात थोड्या गुठळ्या असतात, हे पूर्णपणे कचरा काढून टाकायचा आहे आपल्याला। इथे आपण हे वेलची पावडर टाकणार आहोत थोडी, आणि थोडंसं आपण इथे मीठ टाकणार आहोत। हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी हे पीठ पूर्ण हाताने मळून घेतलेलं आहे। याला जास्त मळायची गरज नाही आहे। हे बघा अशा प्रकारे आपलं पीठ रेडी झालं। आता आपण एक एक गोळे करून आपण त्याचे नानखट्या बनवून घेणार आहोत। आता आपण इथे हे स्टीलची ताटली घेतलेली आहे आणि त्याला आपण सिल्वर पेपर लावलेला आहे। त्या सिल्वर पेपरला आपण इथे तूप लावून घेणार आहोत। तुमच्याकडे सिल्वर पेपर नसेल तर तुम्ही बटर पेपर सुद्धा लावू शकता। चला तर अशा प्रकारे आपण तूप लावून घेतलेलं आहे याला, आणि आता आपण नानखटाई करायला सुरुवात करणार आहोत। अशा प्रकारे आपली नानखटाई तयार आहे आणि याला हलकेसं आपण असं प्रेस करायचं आहे आणि यावर आपण बदाम आणि पिस्त्याचे काप ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण नानखटाई करून घेणार आहोत। ह्या अशा नानखटाई आपण करून घेतलेल्या आहे। आता आपण हे 15 ते 20 मिनिटांसाठी आपण ह्या कढईमध्ये ठेवणार आहोत बेक करायला। आता हे तुम्हाला मी बिना ओव्हनचं तुम्हाला हे नानखटाई सांगितलेलं आहे, पण तुम्हाला जर तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्हाला मी ओव्हन मशीनमधलं सुद्धा सांगणार आहे। हे इथे ट्रे घेतलेला आहे आपण, आणि ह्या ट्रेमध्ये आपण हा बटर पेपर लावून घेतलेला आहे। या बटर पेपरला आपण तूप लावून घेतलेले आहे आणि इथे जे नानखटाई करून ठेवलेले आहे ते आपण असे थोडे अंतरावर आपण हे इथे ठेवून देणार आहोत। आता आपण हे ओव्हन मशीनमध्ये ठेवणार आहोत। मी आधी इथे हे 10 मिनिटांसाठी प्रीहीट करून घेतलेले आहे। आता आपण हे ओव्हन मशीन सुरू करणार आहोत। 15 मिनिटांसाठी करणार आहे। 170 डिग्रीवर आपण हे करणार आहोत। 170 डिग्रीवर आपल्याला हे चांगल्या प्रकारे बेक होणार। अशा प्रकारे आपण आता कढईवरचे हे झाकण काढणार आहोत। किती छान बेक झाले बघा आपले हे नानखटाई। आता आपण हे ताटली काढून घेणार आहोत।
अशा प्रकारे आपली ही नान खटाई रेडी आहे. तर अशा प्रकारे आपले हे ओव्हन मशीनमधले सुद्धा हे बिस्किट तयार झालेले आहे. बघा किती छान कलर आला याला पण.